नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते तुम्ही सर्व ठीक असाल. मैत्रिणींनो, वय वर्ष 40 किंवा 50 पार झाले की आपल्या भारात किंवा नात्यात कोणाची ना कोणाची मणक्याची नस दबल्याचे तुम्ही नक्कीच ऐकले असेल. सकाळी अंथरुणातून उठताना कंबर कडक होणे, ताठ उभे राहताना पाठीत अचानक चमका मारणे किंवा चालताना अचानक एक पाय सुन्न पडणे आणि पायाला मुंग्या येणे, या गोष्टी सोप्या वाटतात का? जर तुमच्या घरात कोणाला हा त्रास असेल तर मैत्रिणींनो, तुमची एक मैत्रीण म्हणून मी सांगेन की याकडे साधा थकवा म्हणून अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण मणक्याची दबलेली नस जर वेळेवर मोकळी झाली नाही तर मणक्याची गादी सरकू शकते, पायाची ताकद पूर्णपणे निघून जाऊ शकते आणि शेवटी डॉक्टरांच्या महागड्या आणि धोक्याच्या ऑपरेशनशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरत नाही. आज मी तुम्हाला आपल्या किचनमधील अशा 3 शक्तिशाली गोष्टी सांगणार आहे, ज्या तुमच्या मणक्याची दबलेली नस अगदी मुळापासून मोकळी करतील. विशेषतः जो 2 नंबरचा जादुई काढा आहे, तो घेताना 90% लोक एक भयंकर चूक करतात, ज्यामुळे नस मोकळी होण्याऐवजी शरीरात उष्णता वाढते आणि छातीत जळजळ सुरू होते. हा काढा कसा बनवायचा, किती दिवस घ्यायचा आणि कोणी अजिबात घेऊ नये, हे आपण आज सविस्तर पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया पहिल्या सोप्या उपायाबद्दल. आपल्या लिस्टमध्ये पहिली अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ती लसूण आणि दुधाचा प्रयोग. मैत्रिणींनो, आपल्या किचनमध्ये असणारा लसूण हा सांधेदुखी आणि नसांच्या आजारांवर रामबाण औषध आहे. विज्ञानानुसार लसणामध्ये ॲलिसिन नावाचे तत्व असते, ज्यामध्ये निसर्गतःच सूज कमी करण्याचे मोठे गुणधर्म असतात. जेव्हा मणक्याचे मणके एकमेकांवर घासतात तेव्हा तिथली नस दबली जाते आणि तिथे भयंकर अंतर्गत सूज येते. लसूण मणक्याची हीच सूज कमी करतो, ज्यामुळे नसेवरील दबाव कमी होऊन रक्तप्रवाह सुरळीत होतो. तर आता हा उपाय करायचा कसा? तर मैत्रिणींनो, रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास गाईचे दूध घ्या. त्यामध्ये लसणाच्या 3 ते 4 पाकळ्या बारीक ठेचून टाका. हे दूध मंद गॅसवर 5 मिनिटे चांगले उकळून घ्या. त्यानंतर हे दूध कोमट असताना रात्री झोपण्यापूर्वी प्या. जर तुम्हाला दुधाचा त्रास होत असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाची फक्त 1 पाकळी कोमट पाण्यासोबत चावून खाल्ली तरी चालेल. पण मित्रांनो, जर मणक्याचा त्रास खूप जुना असेल तर या दुधासोबतच 2 नंबरचा उपाय करणे अत्यंत गरजेचे आहे, जो मणक्याच्या नसेसाठी अमृतासारखा काम करतो. चला पाहूया त्या जादुई पानांकडे. हे दुसरे आणि सर्वात शक्तिशाली उपाय म्हणजे पारिजातकाच्या पानांचा काढा. आपल्या घराच्या आजूबाजूला हे पांढऱ्या आणि केशर रंगाच्या फुलांचे प्राजक्ताचे झाड सहज आढळते. आयुर्वेदात पारिजातकाच्या पानांना सायटिका आणि मणक्याच्या नसांच्या आजारांवर सर्वात श्रेष्ठ मानले गेले आहे. वैज्ञानिक संशोधनानुसार या पानांमध्ये असणारे विशेष घटक मणक्याच्या नसांमधील ब्लॉक झालेले रक्तभिसरण अगदी काही दिवसात पुनर्वत करतात. आता हा काढा बनवण्याची अचूक पद्धत आणि नियम नीट समजून घ्या, कारण यात चूक झाली तर फायदा होणार नाही. यासाठी तुम्हाला पारिजातकाची फक्त 4 ते 5 ताजी पाने घ्यायची आहेत. ही पाने स्वच्छ धुवून खलबत्त्यात हलकी ठेचून त्याची पेस्ट बनवून घ्या. आता एका पातेल्यात 1 मोठा ग्लास पाणी गरम करायला ठेवा. त्या पाण्यात ही पानांची पेस्ट टाका. आता गॅस अगदी मंद करा आणि हे पाणी तोपर्यंत उकळू द्या जोपर्यंत 1 ग्लास पाण्याचा अर्धा ग्लास होत नाही. जेव्हा पाणी अर्धे होईल तेव्हा गॅस बंद करा आणि हे पाणी 5 मिनिटे झाकून ठेवा. सकाळी उठल्या उठल्या काहीही न खाता रिकाम्या पोटी तुम्हाला हे पाणी गाळून चहासारखे हळूहळू घोट घोट प्यायचे आहे. जुन्यात जुनी दगलेली नस मोकळी करण्यासाठी हा काढा तुम्हाला नियमितपणे 21 दिवस घ्यायचा आहे. पहिल्या 7 दिवसातच तुमच्या पायाचे सुन्न पडणे खूप कमी होईल. पण सावधान, हा काढा खूप उष्ण असतो, त्यामुळे तो कोणी घेऊ नये. आणि आपला तिसरा उपाय काय आहे? चला जाणून घेऊया. आपला तिसरा पदार्थ आहे ते मेथी दाणे. मेथी दाणे शरीरातील वात दोष कमी करण्यासाठी आणि नसांमधील ब्लॉक झालेला रक्तप्रवाह वेगाने सुरळीत करण्यासाठी सर्वोत्तम मानले जातात. हा उपाय करण्यासाठी रोज रात्री अर्धा चमचा मेथी दाणे एका ग्लास पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उठून फक्त त्याचे पाणी गाळून प्या.
पण मैत्रिणींनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, पारिजातकाचा काढा आणि मेथीदाणे दोन्ही निसर्गाने खूप उष्ण असतात. त्यामुळे ज्यांच्या शरीरात आधीपासूनच खूप जास्त उष्णता आहे किंवा ज्यांना मूळव्याध आणि तीव्र पित्ताचा त्रास आहे, त्यांनी हा काढा घेताना आधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. तसेच गर्भवती महिलांनी आणि लहान मुलांनी हा काढा अजिबात घेऊ नये. आता वेळ आली आहे त्या सर्वात मोठ्या आणि गंभीर चुकीबद्दल जाणून घेण्याची, जी 50 नंतरचे आपले दादा किंवा ताई रोज नकळतपणे करतात आणि स्वतःचा आजार वाढवतात. तर मैत्रिणींनो, ती पहिली मोठी चूक म्हणजे काढा पिल्यानंतर लगेचच अर्ध्या तासाच्या आत चहा कॉफी पिणे किंवा नाश्ता करणे. यामुळे काढ्याचा औषधी गुणधर्म शरीरात काम करत नाही. काढा पिल्यानंतर कमीत कमी 1 तास काहीही खाऊ किंवा पिऊ नका. आणि दुसरी सर्वात मोठी चूक म्हणजे रात्रीच्या वेळी अतिशय मऊ किंवा स्पंजच्या गादीवर झोपणे. जेव्हा आपण मऊ गादीवर झोपतो तेव्हा झोपताना आपल्या पाठीचा कणा नैसर्गिक स्थितीत राहत नाही, तो वाकतो, ज्यामुळे मणक्याची नस अजून जास्त दबली जाते. म्हणून आजपासूनच चटईवर किंवा कडक बेडवर पाठीवर सरळ झोपायला सुरुवात करा. तर माझ्या प्रिय मैत्रिणींनो, हे साधे आणि घरगुती नैसर्गिक उपाय आजपासूनच व्यवस्थित सुरू करा आणि मणक्याच्या गंभीर ऑपरेशनपासून स्वतःला वाचवा. माहिती आवडली असेल तर आपल्या किचन विथ दीपा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या घरात कोणाच्या पायाला मुंग्या येतात का? त्यांचे वय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.